मायबाप जय मल्हार. मी तुम्हा सर्वांचा लाडका कलावंत परशा वाघ्या, अर्थातच गरीब परशा. आजचा व्हिडिओ खास तुमच्या सगळ्यांच्या आभार प्रदर्शनासाठी, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तर 2025-26 या वर्षामध्ये आपली जागरण पार्टी आहे. हे वर्ष आमच्यासाठी जागरण गोंधळाच्या निमित्तानं हे 7-8 महिने आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलो. जागरणामध्ये आपल्या खानदेश बागलान आणि दखनातल्या रसिक मायबापांनी मनापासून आम्हाला प्रेम दिलं, आमचे कार्यक्रम ठेवले. मी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या ते तालुक्यात जाईल किंवा या जिल्ह्यात जाईल. त्या जिल्ह्यांमध्ये मल्हार साहेबाच्या कृपेने जायला मिळालं. भरपूर आम्हाला भाग पाहायला मिळाला, आमची कला सादर करता आली. हे सगळं शक्य झालं तुमच्या रसिक मायबापांच्या प्रेमामुळे. मी तुमचा खूप मनापासून आभारी आहे. माझे मल्हार नक्कीच मला केलेल्या सहकार्याबद्दल तुम्हाला हर एक कामामध्ये सहकार्य करू, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू. मी जेजुरीला मागितलेलं. आणि मला बरेचसे कमेंट येतात की भाऊ जिलकरीबद्दल, मागचे माणसाबद्दल. तर त्याला उत्तर असं आहे, ती एक कुरकुरीची आड्याची पाटेड आहे पर मेरा आहे. जेव्हा माझा वाईट काळ होता, मला 100-200 रुपये आमच्या वाटायला यायचे, तेव्हा तेच पोरं संघ होते. कधीही गण लोकांनी प्रयत्न काय करायचे ते केले, व कधी कोणी सोडून गेले. आमच्याही बेसिक थोड्याफार भांडणीतून होत्या, पण पैशावरनं कधी भांडण झाली नाही, द्याग्यावरनं कधी झालेलं नाही. सगळ्यांनी मनापासून साथ दिली. आणि आता आपल्याला जर प्रसिद्धी मिळाली तर मागचे सोडून द्यायचे हे काय बरोबर. यंदा सीझनला अडचणींमध्ये माझे गुरुभाऊ सदन मामा यांनी खूप मला चांगली साथ दिली. माझ्या पार्टीचा आता छोटा मालकच येतो विलास चौरे, गाणं पण येत आहे. खूप आनंद मिळाला. काही ठिकाणी थोडाफार त्रासही झाला, पण ते आमचे काहीतरी दुर्गुण असेल. पण मग आपल्या खास करून संभाजीनगर, येवला, कोपरगाव त्या साईडची मंडळीनं खूप प्रेम दिलं. खानदेश बागलांनाही खूप प्रेम दिलं. आणि आमचे गरीब परशा चॅनल होते, जेवढेही गाणे टाकले त्या गाण्यांना खूप प्रेम दिलं. याबद्दल मी तुमचा खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि काही ठिकाणी असंही झालं की आमचे पैसे दिले नाही, कोणं 5,000 दिले नाही, कोणं 3,000 दिले नाही. त्यांनी दिले नाही त्यांना वाईट म्हणायचं. माझं काय कदाचित माझं करंट त्याचं तिथं काही नशीब चुकीचं असेल, किंवा मी येड्यानं चांगलं गाणं म्हटलं नसेल, माझी कला त्यांना पटली नसेल, दिले नसतील. त्या 5,000 मध्ये त्यांनी माडी बांधली नाही का मी भीक मागितली नाही. माझे मला देते राहतील. पण देवाकडे मागणं असं मागतो की ज्यांनी आमच्यासारखे येड्याचे पैसे बुडवले, तर मल्हार कृपेनं त्यांना, भगवंताच्या कृपेने त्यांना निदान एवढं तरी मिळायला पाहिजे की माझ्यासारख्या सर्वसाधारण हातात पोट घेऊन येणाऱ्या एखाद्या दुसऱ्या कलावंताचे कधी पैसे बुडवणार नाही. माझे बुडवले त्याचा राग नाही, मी गाणं नीट म्हटलं नसेल किंवा पटला नसेल कार्यक्रम, ते काही विषय नाही. पण इथून पुढे एखाद्या कलावंताचे पैसे बुडवतील एवढंही देवा त्यांना गरीब ठेवू नको. त्यांना भरभरून देता राहा देवा, की कोणा वाघ्याचं ते खाणार नाही किंवा वाघ्याचं बुडवणार नाही. देवाचरणी प्रार्थना करतो. इंस्टाग्रामला भरभरून प्रेम मिळतं बाबा. भजनामधून पेटी वाजवताना उठावून दिलेल्या परशाला लोक काय म्हणतात की भावा तू खूप मोठा होशील. आणि माझ्यासाठी हीच कमाई आहे. जेव्हा काही कर्मठ लोकांनी त्रास दिला, पण गुरुनं फक्त माघार घ्यायला लावली. गुरु कधीही चुकीचं सांगत नाही, गुरुचा शब्द ओलांडून भलं होत नाही, गुरुचा शब्द मानून कधीही वाईट होत नाही. त्याची प्रचिती येते. ज्या ठिकाणी काही ठिकाणी पेटीला हात लावायला अधिकार नव्हता, आज तुमच्या परशा वाघ्याकडं 75,000 रुपयाचा रोल आणि एक्सपीएस 10 नावाचा ऑर्गन आहे. हा गर्व नाही बरं का, हा सगळी माझी मल्हार मायाची कृपा आहे. लोकांचा देव असेल माझी माय, पण माझा बाप पण खंडोबा आहे. हे आमची किरणेश्वर बोलले बाबा यांच्या मंदिरात बसलोय, खोटं नाही बोलणार. मी मनापासून आभारी. मला खूप आनंद वाटतो की मी काहीतरी कमवला असं वाटतं. तुमच्या कमेंट्स वगैरे बघून थोड्याफार निगेटिव्ह पण येतात, पण ज्या व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट असला, मी एका तमासगिराच्या तोंडून ऐकलंय की कलावंत ही समाजाची प्रॉपर्टी असते. मी त्यानुसार आता हे मूत पिवणं म्हणून गाणं टाकलं होतं, ते आमच्या ग्रामीण बोलीचं आहे. पण 2-3 कमेंट आल्या की भाऊ ही चुकीचं, मी ते मिनिटात व्हिडिओ डिलीट केला. एकदा ती मुरळी उचलायचा सीन केलेला होता. तर ते काय असतं कार्यक्रमामध्ये, ते बरोबर ते लोकांना पचून जातं. ते मोसम वेगळा असतो, पण इंस्टाग्रामवर नुसतं तेवढं काटून आपल्याला टाकल्यानंतर ते जरा चुकीचं वाटतं लोकांना. तर नाही पटत तर मी डिलीट करून टाकलं. माझंच खरं असं ते काही मला पटत नाही. मी यूट्यूब चॅनल उघडायचं मूळ कारण म्हणजे आमच्या खानदेश बागलानातील परंपरा पोहोचवणे. पण मग आपल्याला दखनी गाण्यालाही भरपूर प्रेम मिळालं आणि आयरनिक बागातही चांगलं प्रेम मिळतं. सगळ्यांचाच मी आभारी आहे. माझे मला सगळ्यांचंच भलं करो. दुसरा उद्देश मला वाटतो की काही नोकरी लागलो असतो तर पगार असता तर तिथंच मर्यादित असतो. आज माझी येड्याची बडबड तुम्ही ऐकली नसती. हां, इंस्टाग्रामला मित्रांनो जय मल्हार आणि मी काहीतरी बडबड चालू करतो. माझी येड्याची बडबड तुम्ही मन लावून ऐकता, तिला लाईक करता, कमेंटही करता, शेअर करता, त्याबद्दल तर मी तुमचा लय आभारी आहे. म्हणजे चंदन कांबळे यांची एक लावणी आहे, माझ्या कातड्याचा जोडा शेवा वाटे तुमच्या पायामध्ये घालावा. अगदी तो शब्द आपल्या नात्यामध्ये लागू पडतो माझ्या फॉलोअर्सला आणि मला. मी तुमचा त्याबद्दलही आभारी आहे. आणि नोकरी बिक्री केली असती की बिझनेस केला असता की पैसा कमवला असता फक्त, पण कधी पस्तावा येणार नाही, पश्चाताप येणार नाही अशी नोकरी माझ्या मल्हार साहेबांनी दिली. आणि मला कायम प्राऊड वाटतं. माझ्या फॅमिलीनं आता होते सगळ्यांना, म्हणजे पूर्वीचा विषय सोडा, पण आता सगळ्यांना प्राऊड वाटतं की आमचा भाऊ वाघे आहे. जीवनाचं सोनं केलं या पिवळ्या भांडारानं. ज्या जेजुरीच्या देवाच्या भेटीच्या आपण स्वप्न पाहत राहायचो, जेजुरीला जाईन देवाला पाहिजे, वर्षातनं 4-4, 5-5 वेळा जायचं, नवे दर महिन्याला जायचं योग येतो. तिथं गेलं, आत्ता मागे गेलो होतो, देवाच्या गळ्यातली शाल आपल्याला मिळाली, छोटे खानेल सत्कार झाला, मंदिरामध्ये दर्शन वगैरे, खूप मान सन्मान होतो. कारण की मी त्याचं गाणं गातो आणि ही सगळी त्याचीच माया आहे. आणि माझ्या पार्टीत माझ्या मागे जे काम करणारे आपला विलू असन, तुषार भाऊ सांबळा असन, नाना पाहुणा, भिकाप्पा, सिद्धू राऊत, ऋषी भाऊ, सगळ्याच कलावंताचं मी एकदम मनापासून आभारी आहे. असंच प्रेम असू द्या. आणि पुढच्या सीझनला अजून नवीन कला आविष्कार करू, नवीन पवाडे, गाणे, रचना काय तुम्हाला लागेल ते करू. फक्त जागरण सारखं ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यात आपण वारकरी गायनाचा बऱ्यापैकी मेळ घालतो.
तुमचं असंच प्रेम असू द्या. मायबापांना मी तुमचा खूप खूप आभारी आहे, मनापासून आभारी आहे. धन्यवाद. 7-8 महिन्याचा प्रवास संपला. पुढच्या सीझनला भेटू. धन्यवाद. जय शिव मल्हार. हर हर महादेव. बाबाचं एकदा दर्शन घ्या.